नागपुर के यशोधरा नगर थाना क्षेत्र में 13,32,000 रुपए की धोखाधड़ी का मामला सामने आया है। पुलिस के अनुसार शिकायतकर्ता सचिन इलेक्ट्रॉनिक में काम करता है। उसकी पहचान आरोपी विकी वसूले से हुई, जिसने पहले उसका भरोसा जीता और बाद में दुकान खोलने का भरोसा दिलाकर इसके बाद आरोपी ने शिकायतकर्ता को 6 अलग अलग बैंकों से क्रेडिट कार्ड निकलवाने के लिए तैयार किया। आरोप है कि इस सभी क्रेडिट कार्ड से अलग अलग खातों में रकम ट्रांसफर कर कुल 13,32,000 रुपए की धोखाधड़ी की गई। शिकायत के आधार पर यशोधरा नगर पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। माझे नाव PSI रविकुमार दामोदर सावतकर, पोलीस ठाणा यशोधरा नगर या ठिकाणी नेमणुकीस आहो। आमच्याकडे चौकशी करता एक अर्ज आला होता। त्या चौकशी अंती आम्ही याच्यामध्ये गुन्हा नोंद केलेला आहे। पोलीस ठाणा यशोधरा नगर या ठिकाणी 513/26 कलम 316 कंसामध्ये 2 318 यामध्ये जो फिर्यादी आहे तो पिंटू रामभाऊ रामटेककर यांनी तक्रार दिली आहे। तक्रार अशा प्रकारे होती की पिंटू हा सचिन इलेक्ट्रॉनिक बर्डीला दुकान आहे, त्या ठिकाणी तो कामाला आहे। कामाला असताना त्याची ओळख यातील आरोपी विवेक वसुले यांच्यासोबत झाली होती। विवेक वसुलेंनी एवढा विश्वास निर्माण संपादन केला की त्याला सांगितलं की आपण एक दुकान टाकू, ज्यामध्ये आपल्याला दोघांमध्ये पार्टनरशिपमध्ये आपण दुकान टाकू, ज्यामध्ये आपल्याला फायदा होणार। या फायद्याच्या याच्यावर जो फिर्यादी आहे त्यांनी 6 बँकेमधून क्रेडिट कार्ड परचेस केले, म्हणजे क्रेडिट कार्ड घेतले, ज्यामध्ये SBI, RBL, कोटक, HDFC, IDFC आणि इंडस्ट्रियल बँकेमधून त्यांनी 6 बँकेमधून क्रेडिट कार्ड परचेस केले। आणि जो विवेक वसुले आरोपी आहे यांनी सांगितल्याप्रमाणे त्या अकाउंटवर त्यांनी 13,32,000 रुपये पैसे ट्रान्सफर केलेले आहे। यामध्ये 13,32,000ची फसवणूक झालेली आहे। माझं नागपूर शहरवासियांना एवढं सांगू इच्छितो की त्यांनी विश्वास करताना पुरेपूर माहिती घ्या आणि त्यानंतरच पैसे जे आहे इन्व्हेस्ट करा। यामध्ये तीच गोष्ट झालेली आहे।